आज पाहूया आपण मोमोज तर कसे करायचे, तर रेसिपी पाहूया। तर छान लागतात खायला, नक्की करा। तर आपल्याला इथे लागणार आहे कांदा, तर मी कांदा तो धुवून घेतला। त्यानंतर गोबी, पत्तागोबीसुद्धा आपल्याला इथे धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला दिसतेच मी किती कट केली आहे, किती बारीक कट केलेली आहे। तर मिरची, अद्रक, लसणाच्या 2 पाकळ्या मी इथे घेतल्या। त्यानंतर आपल्याला हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे। इथे लागणार आहे आपल्याला मैदा, तर मी 2 वाटी मैदा मीठ टाकून तेलाचं मोहन घालून भिजवून घेतला। असा गोळा बनायला पाहिजे। तर आपला मैदासुद्धा इथे भिजवून झालेला आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्टसुद्धा आपण यामध्ये टाकली आणि चांगली परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर आपला कांदासुद्धा थोडा झाल्यानंतर आपण लगेच गोबी घालूया। किंचित पाणीसुद्धा घालू शकता गोबी थोडी होण्यासाठी। तर इथे आपण मीठ घालून सोया सॉस टाकलं। त्यानंतर मी इथे मंचुरियनचा मसालासुद्धा यूज केलेला आहे थोडा, आणि कोथिंबीर टाकून आपले असे मोदक करून घेतले मी। तर इथे मी 2 प्रकारचे मोदक बनवले, तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा। आणि मोदक उकडूनसुद्धा घेऊ शकता, तर मी उकडून न घेता इथे तळून घेतलेले आहे। तर तळून आपली सोया सॉस यामध्ये टाकल्यास अजून चांगली टेस्ट येते। आणि मी हे सोबत शेजवान चटणी किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। तर कसे वाटले नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।